सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असं सांगत दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेला तब्बल 5 लाख रुपयांना फसवलंय। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। तुमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने पॉलिश करून चकाचक करून देतो असं सांगत दोन भामट्यांनी एका महिलेचे तब्बल 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले। हा धक्कादायक प्रकार अशोकनगर येथे शुक्रवारी घडलाय। सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास दोन भामटे राज्य कर्मचारी सोसायटीतील फ्लॅट नंबर 8 या ठिकाणी आले। त्यातील एक भामटा घरात तर एक भामटा घराबाहेर दुचाकी जवळ उभा होता। पहिल्या भामट्याने घरात प्रवेश करून गोयल यांचे चांदीचे पैजण चकचकीत केले। त्यानंतर गोयल यांच्याकडे इतर दागिने मागितले। सोनसाखळी, बांगड्या व इतर दागिने एका भांड्यात ठेवत हे भांडे गॅसवर ठेवण्यास सांगितले। यावेळी या वृद्धेची नजर चुकून सदरचे दागिने 15 मिनिटात घेऊन हे दोनही भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या घटनेनंतर या महिलेने आपल्या कुटुंबियांना तसंच आजूबाजूच्या नागरिकांना याबाबतची माहिती दिली। यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यात आला, परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते। या प्रकरणी नितीन गोयल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असं सांगत दोन अज्ञातांनी एका वृद्धेला तब्बल 5 लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार सातपूरच्या अशोकनगर भागात समोर आलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह अंकिता मोरे, नाशिक।